बदलापूर रेल्वे स्थानकात आहोत आपण आता आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय, या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी आपण बघतोय। या ठिकाणी जो काही अनुभव रेल्वे प्रवाशांना आलेला आहे आपण त्यांना विचारूया। या ठिकाणी मॅडम काय झालं तुमच्या सोबत? मी तिकीट काढा 100ची नोट त्या मॅडमना दिली आणि माझी नोट एकदम कडक होती, चांगली, आणि त्या मॅडमनी मला फाटलेली नोट दिली। तर मी त्यांना बोलले मॅडम हा फाटलेली नोट आहे, मला चेंज करून द्या। बोलते नोटी का आमच्या घरी बनतात का? बोलते का मी काय माझ्या खिशातली देऊ का तुला? जसं येणार तसं बोललो ठीक आहे चला जाऊ दे। मी वाद न घालता मी निघून गेली। मी चालली होती ट्रेन पकडायला, तर तिने त्या एका माणसाने मला बघितला हा प्रकार सर्व आणि त्यांनी मला माझी फाटलेली नोट घेतली आणि मला चांगली नोट दिली। तर यांनी त्या तिकीट काढायला गेल्यानंतर यांनी लगेचच त्या माणसाला बोलतो तू तिला नोटच का चेंज केली, तुला तिकीटच देत नाही जा। तर हे बोलले तो माझा लुकआउट आहे ना, तुम्ही एक तर तिला फाटलेली नोट दिली त्या महिलेला आणि मी चांगली दिली तिला, मी माझ्याकडची दिली, तुमचा काय प्रॉब्लेम? तुम्हाला तिकीट द्या, देत नाही जाऊ द्या तिकीट, तू तिला नोटच का दिली? बोलते बदलीच करून का दिली, तुला तिकीट नाही देत। आणि एवढ्या रांगा होत्या, सगळ्या पब्लिकला हिने उभं केलं, दादागिरी केली आणि खिडकी बंद केली अक्षरशः। मी बोली मी न्यूजवाल्याने तुझी कंप्लेंट करते, कर्जा बोलते कुठे कंप्लेंट करायचं ते कर। आणि त्या बिचाऱ्या भैयाची 4 ट्रेन सुटल्या, तो विनंती करत हात जोड मॅडम मला जायचंय, माझी आई वाट बघते कल्याण रेल्वे स्टेशनला, मला तिकीट द्या। पण तिने अजिबात दिला नाही, नाही देणार बोलते तुला तिकीट, तू नोटच का बदली करून दिली? बोलते आप इनके पहचान वाले हो? नहीं। तो आपने इनको मदद क्यों की? इंसानियत के तौर पे? इंसानियत के तौर पे। तो आपको उसका फल क्या मिला? गलत परिणाम मिला। क्या हुआ आपके साथ? हमको जाना था कल्याण, मम्मी आ रही गांव से, मेरे को उतारने का था। 11:68 की गाड़ी थी, 21:68 की। 11:30 बजे गाड़ी आएगी, मैं 4 गाड़ी छुटली, मेरे को गाड़ी मिला नहीं। अभी जाने का मेरे को 12 बज गया, 11 बजे से मैं यहाँ पे खड़ा हूँ। आपको टिकट नहीं दिया? टिकट नहीं दिया, पास मैं 3 महीने का पास लिया था, पास नहीं दिया, पास के डायरेक्ट खिड़की बंद कर दिया, बोलता जाओ जिधर कंप्लेन करना है करो। ऐसा किया? ऐसे मॅडम त्या व्यक्तीला तिकीट का दिलं जात नाहीये, त्याला पास का दिला जात नाहीये? नाही देत त्यांचं म्हणणं आहे। काय बायकाला रिटर्न त्या मॅडम का देत नाहीयेत? मॅडम काय प्रॉब्लेम आहे? बायकाला रिटर्न एक सिंगल बायकाला रिटर्न। मॅडम तुम्ही तिकीट का देत नाहीये त्यांना? मॅडम त्यांना तुम्ही तिकीट का देत नाहीये? आणि काय नाही ही दादागिरी काय? तुम्ही असं वर्तन करता का तुम्ही लोक? इथे या न्यूज समोर या, लवकर बाहेर या, चला लवकर बाहेर या, चला नेहमीच आहे तुमचं, त्रास देता का तुम्ही? मॅडम प्रवाशांचा आरोप होतोय की तुम्ही त्यांना तिकीट नाकारलेलं आहे। चला या बाहेर या, लवकर बाहेर या। तिने अजिबात तिला तिकीट दिलेलं नाहीये त्यांना। मी 2 काढायला गेल्यानंतर ती लगेच पळून गेली आतमध्ये, अजिबात त्याला बिचारायला पास दिला नाही तिने। त्यांनी नोट फाटलेली दिली मला आणि यांनी मला ती चांगली नोट दिली, मग यांना काय प्रॉब्लेम आहे? मॅडम दोन जोडे नाही, त्या समोरच्यांनी तिकीट काउंटरवाल्यांनी फाटलेली नोट दिली आणि यांनी मला चांगली नोट दिली, यांना काय प्रॉब्लेम आपका घर है इनके। इतना त्रास दे इसका बहुत नाटक है, हमेशा का नाटक है इसका। मतलब आपने ऐसे कई बार हो चुका है इसका नाटक। काउंटर देखो मैं 11 बजे नाटक आहे, एक तर सकाळच्या गाड्या लेट, रात्रीच्या गाड्या लेट आणि वरनं तिकीटचं नाटक यांचं असतं आणि वरनं दादागिरी असते। या ठिकाणी रेल्वेचे कर्मचारी चक्क रेल्वे प्रवाशांवर दादागिरी करतायत। जे रेल्वे प्रवासी त्यांना कुठेतरी महसूल गोळा करून देतात, मिळवून देतात। रेल्वे जी चालते या रेल्वे प्रवाशांमुळे चालते, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी आपण आता बघतोय। या ठिकाणी हे गृहस्थ आहेत ज्यांनी एका महिलेला मदत केली, त्यांची फाटलेली नोट यांनी बदलून दिली, मात्र यांनी नोट बदलून दिल्यामुळे यांना चक्क तिकीट नाकारलंय। हा अधिकार या रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला कोणी, हा प्रश्न सगळ्यात पहिले उपस्थित होतो। या ठिकाणी ती महिला कर्मचारी कुठल्याही प्रकारे उत्तर देण्यासाठी बाहेर येत नाहीये, कुठल्याही प्रकारे उत्तर देत नाहीये, त्यातही ती या सगळ्या प्रवाशांवर मुजोरीचं धोरण अवलंबती आहे। याच्यामुळे
कुठेतरी यांना 4 ते 5 ट्रेन सोडाव्या लागल्या। त्यांच्यासोबत त्यांचं छोटं बाळ देखील आहे। त्यांची आई कल्याण रेल्वे स्थानकात त्यांची वाट बघते। कितने बजे से आप खड़े हो? 11 बजे से, पौने 11 बजे से। पौने 11। आपने इस विंडो पे नहीं देखा ये वो उसका वो खराब हो गया था, मशीन खराब हो गया था, टिकट निकालने वाला मशीन खराब हो गया था। कितनी बार आपको मना कर दिया गया? ये 3-4 बार हो चुका है इसका नाटक अभी का। हाँ 3 ते 4 वेळा सतत त्यांनी तिकीट नाकारलंय का तर त्यांनी एका महिलेला मदत केलेली आहे। या ठिकाणी राणी जवळेकर आहेत। आपण बघतोय या ठिकाणी महिलेच्या बाबतीत महिलेला मदत करत असताना या पुरुष प्रवासाला जो मानसिक त्रास सहन करावा लागतोय, ह्या रेल्वे प्रवाशांच्या मुजोरीबद्दल, या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुजोरीबद्दल काय बोलाल? यांचं नेहमीच असे प्रवाशांची नेहमी तक्रार असतात। सतत व्हिडिओ यांचे सोशल मीडियावर येत असतात की यांच्याकडून काही ना काहीतरी प्रवाशांना त्रास होत असतो। आज एका महिलेला त्या माणसाने मदत केली, त्यांनी बाहेर मदत केलेली आहे। मग हिला का जमलं? त्याने तिला बाहेर नोट बदली करून दिली म्हणून तिने पास देण्यास नकार दिला आणि त्याला इमर्जन्सी होती, त्याला पोहोचायचं होतं कल्याणला। त्याला आमच्या समोर त्याच्या 3 ते 4 गाड्या गेल्या। मग ह्यांची मुजोरी काय आहे? ह्यांना कोणाचं वरद हसतंय? ह्या ज्या महिलांनी ही मुजोरी केलेली आहे हिचं तात्काळ हिला इथून हटवायला हवं आणि रेल्वे प्रशासनाने हिच्यावर कडक कारवाई करायला हवी। तुम्हाला किती वेळा अनुभव आला? भरपूर वेळेस मॅडम, खूपदा, कारण आमचा डेलीचा प्रवास असतो। डेली गाड्या यांच्या लेट असतात। रात्रीची गाडी अंबरनाथ पर्यंत करतात, मग तिकडनं गाडी सोडून आम्हाला 1:30 वाजताची गाडी पकडून दुसऱ्या गाडीची वाट बघावी लागते। मग 2-2:30 वाजता आम्हाला घरी यावं लागतं। या ठिकाणी आपण बघतोय महिला ज्या आहेत, महिला कर्मचारी। मॅडम तुम्ही उत्तर देणार आहात का? काय म्हणताय? काय बोलताय मॅडम? या ठिकाणी आम्ही महिला कर्मचाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी असं का केलं आहे, मात्र अद्यापही त्या उत्तर देण्यासाठी बाहेर आलेला नाहीयेत। आम्ही त्यांना विनंती करतोय, यानंतर त्यांचं काय उत्तर येणार आहे ते पण आम्ही तुम्हाला या माध्यमातून दाखवणार आहोत। तत्पूर्वी ज्या महिला प्रवाशांना जो काही त्रास झालेला आहे, त्याचबरोबर पुरुष प्रवासी जो आहे ज्याला त्रास झालेला आहे, ज्याला तिकीट चक्क नाकारलेलं आहे, तिकिटासाठी तो माणूस गेली 4 ते 5 ट्रेन तो सोडलेला आहे, त्याला तिकीट नाकारलेलं आहे 4 ते 5 वेळा। अशा प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मनाई केलेली आहे। ही का केलेली आहे हे महत्वाचं आहे। सर आपका नाम क्या है? सुधाकर सिंह। आप बदलापूर में रहते हैं? बदलापूर में रहता। तुमचं नाव काय मॅडम? मी किशोरी आरडे। मी कामानिमित्त बाहेर चालली होती आणि मला घाईच होती। मी तिकीट काढायला आली तर तिला मी तिकीट मागितलं, तिने मला तिकीट दिलं आणि फाटलेली नोट दिली। तर मी तिला विचारणा केली तर तिने खूप दादागिरी केली। तर मी माझ्या घरातली नोट देऊ का तुला, माझ्या घरात असते का? तर बोलली चला वाद नको, आपण पण चालू, आपलं उशीर झालं। पण मी नोटीकडे बघत चाललेली तर एका पुरुषाने माझ्याकडे बघितलं, ताई वो फटी हुई नोट मेरे को दो, अरे आजच्या नोट आप ले लो। तिने एवढंच बघितलं आणि त्याच्यावर राग काढला आणि त्याला अजिबात तिकीट दिलं नाही। त्याला बोलले तू तिला नोटच का बदली करून दिली, जा तुला मी पास आहे, तुला तिकीट पण देणार नाही, काहीच देणार नाही, देत नाही जा। असं बघून बाकीचे प्रवासी तिला बोलले, हो मॅडम असं नका करू तुम्ही, आम्हाला उशीर होतो। तिने अजिबात ऐकलं नाही। कोणाला तर रांगा अशा उभ्या करून ठेवली सर्वांना रांगेमध्ये आणि डायरेक्ट तिकीट काउंटर तिने लावून घेतला, आतमध्ये देत नाही जात। तिचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे। तिचा व्हिडिओ काढायची सुरुवात केल्यानंतर तिला नावाची विचारणा करायला गेली तर ती आतमध्ये गेली आणि दादागिरी करायला लागली, जा तुम्हाला कोणाला बोलवायचं ते बोलवा। अशा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई? नाही, तिला डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे, कारण की सर्वसामान्य माणसांचं एवढं अपमान करतायत आणि कोणी फुकटने थोडी तिकीट काढतोय आणि जर प्रवासाने तिकीट जर फुकटने काढले तर त्याला लगेच तुमचे कर्मचारी लगेच पकडतायत ना। मग तिकीट काढत असताना जर तुम्ही एवढी दादागिरी करतायत प्रवाशांवर, मग तुमचा इथं अधिकारच नाही ना राहण्याचा। हिला तात्काळ हिला नोकरीवर निलंबित केलं पाहिजे। काय बोलायचंय? तुम्ही त्या प्रवाशाला सॉरी बोलायचंय मॅडम। सर आपसे बात कर रहे हो, सर आपसे बात कर रहे हो। मैंने आपको क्या बोला कि मैं नोट निकाल के आप मोबाइल बंद कर। ऐसा कुछ नहीं बोला, पत्रकार आपने डायरेक्ट काउंटर बात किया, बोला टिकट नहीं दिया। पब्लिक आपका पगार देती है, दिया आपने पास मेरा, आपको पगार पब्लिक दे रही है। मेरी माँ आप जोर से आपका बोलने का टोन चेंज होना चाहिए। मैडम आप पहले समझ लो, मैं 11:15 बजे से मैडम पहले आप समझ लो, पब्लिक है तो आप है। हाँ, पब्लिक पैसा दे रही है, उसके वजह से ये सब चल रहा है।
मॅडम पण आता त्यांना त्रास झालाय त्याचं काय? सांगितलं होतं ना सर, सांगितलं का नाही तुम्हाला? मी तुम्हाला क्लिअर केलं होतं ना. सॉरी बोलते ना, सॉरी माझ्याकडून चूक झाली, मी सांगितलं ना की जे नोट आहे ती नोट आहे. मग सॉरी बोलताय तर त्यांना बोला मॅडम. मी बोलते ना सॉरी, त्या सरांना सॉरी बोलते ना. त्या सरांना बोलने से उधर रिटर्न आ जाएगा। ट्रेन से उतरी है एक्सप्रेस गाड़ी से, उतारने वाला कोई नहीं है, लेडीज है। सर वो माफी मांग रहे हैं, सुनिए। लेकिन नुकसान कौन भरेगा? 1000 रुपया कौन भरेगा? आप क्या बोल रहे होते? मैं कुछ नहीं कर सकता हूँ, मेरा डिपार्टमेंट है। उनको बोलने दो स्टाफ को, क्या गलती बोली तो रहे ना उन्होंने, सॉरी बोल रहे। आप बोलते मेरा कुछ, आप बोलते मेरा कुछ कर ही नहीं सकता। सॉरी बोलने से हो जाएगा काम। क्या लगना है आपको? क्या लगना है? उनको बोलना चाहिए कि बारी खोल दो ना, वो बोल तो रहे ना, बारी खोल दो अंदर। उन्होंने बोल दिया ना, चार जने कंप्यूटर टिकट निकालने के खाली लाइन लंबी कर रहे हो आप। जिस तरह से आप बात कर रहे हो ना सर, आप खुद सोच रहे हो क्या बोल रहे हो। एक बार काम चालू हो जाए तो पब्लिक खुशी में चली जाए, किसी को झगड़ा करना अच्छा नहीं। हाँ तो काम चालू है। चार आदमी है मैडम, क्या बोलने का? कंप्यूटर टिकट बटन दबा के या ठिकाणी महिला रेल्वे कर्मचारी या प्रवाशाची ज्याची या ठिकाणी 11 वाजल्यापासून पिळवणूक झाली आहे त्याची माफी मागतायत या ठिकाणी। आणि पुन्हा एकदा हा जो रेल्वे कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, रेल्वे कर्मचाऱ्यांची मुजोरी या ठिकाणी आपल्याला दिसतेय। या ठिकाणी आता रेल्वे कर्मचाऱ्याने आता कुठेतरी कशाला वाद घालायचा मॅडम? मला सांगा कशाला वाद घालायचा? नाही त्यांच्याशिवाय मी तुझ्या सुरुवात केल्यानंतर आले अभी खोटं बोलत नाही मॅडम। सर हे रोज वाढणार आहे, आज माफ केलं रोज वाढणार आहे, त्यांनाही समजलं पाहिजे त्यांची ड्युटी काय आहे। सर प्रवाशांमुळे त्यांना पगार मिळतो, प्रवाशांमुळे रेल्वे चालते। तुम्ही जर प्रवाशांचा अपमान करणार असाल तर कसं चालेल सर? झालं ना सर विचारून, म्हणून तर त्या माफी मागायला बाहेर आल्या। आम्ही सांगितलं त्यांना आता प्रवाशांना नुकसान नका करू, खिडकी बंद करून डायरेक्ट तिकडे गेले, त्यांचं व्हिडिओ शूटिंग काढलं मी। मॅडम रेल्वे तिकिटाचं टायमिंग काय आहे? रेल्वे तिकिटाचं टायमिंग काय आहे? सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत। 2 ते किती पर्यंत ब्रेक असेल तुमचा? आमचा आता लंच टाइम होता, पण ह्या गडबडीत मॅडमला कॉल करण्यासाठी यांच्यासाठी ओके, मग आता लंच ब्रेक तुमचा किती वेळाचा असतो? अर्धा तास? नाही 20 मिनिटं या ठिकाणी लंच ब्रेक असल्यामुळे तिकीट खिडकी बंद ठेवण्यात आल्याचं महिला रेल्वे कर्मचारी सांगतायत। नक्की वेळ कोणती आहे रेल्वे तिकिटाची अजूनही रेल्वेच्या प्रवाशांना माहिती नाहीये। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तसा फलक लावण्यात आलेला नाहीये, कुठलीही माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वे प्रवाशांना दिली जात नाही। त्यामुळे सगळ्यात मोठा जो त्रास आहे सगळ्या रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो। आज आपण बघतोय या ठिकाणी रेल्वे पोलीस फोर्स देखील आलेली आहे आणि या ठिकाणी हा जो वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणी मुजर असलेली महिला रेल्वे कर्मचारी बाहेर येऊन या प्रवाशांची माफी मागते। ही वेळ का आलेली आहे? त्यापेक्षा जर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम योग्यरित्या केलं, शिस्तीत केलं तर कुठल्याही रेल्वे प्रवाशाला त्याचा त्रास होणार नाही। कारण रेल्वे प्रवाशामुळे रेल्वे चालते, त्यांना पगार जो मिळतो ते या रेल्वे प्रवाशांमुळे मिळतो आणि त्यांना जर त्रास होणार असेल तर रेल्वे प्रवासी नक्कीच आवाज उठवेल आणि असाच आवाज आता इथे आपण बघतोय महिला रेल्वे प्रवाशांनी आणि पुरुष प्रवाशाने उचललेला आहे। कुठेतरी न्यायाची मागणी करतात। रेल्वे प्रशासनाने तात्काळ या संबंधीची दखल घ्यावी अशी मागणी आम्ही करतोय। तुम्ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। तुम्हाला देखील असाच अनुभव येत असेल रेल्वेच्या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र हे चॅनल लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।